काय बाई हे सगळं तुमच्यामुळे करावं लागतंय मला. अगं ढेकळं काय उचली दगड उचल ना. ढेकळा दगडाला फरक कळत नाही का तुला? मी कधी बाप झाला ना शेतीचे काम नाही केले माझ्या बापाकडे लक्षात ठेवायचं. तुमच्यामुळे हे दिवस आलेत माझ्यावरती. अगं शेतकऱ्याची बायको झाली शेतीतले कामं करावंच लागते ना. मग बापाला सांगायचं नाही का कलेक्टर पाहायला? हा नका सांगू. माझ्या बापाला म्हणले कंपनीत जा तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी लग्न झालं. दुसऱ्या दिवशी गुळण्या करून ते खाटावर पडले. खाटावरच गेले. कधी कंपनीत तर गेलेच नाही. काय सांगता मला? नीट काम कर उगा नको येडं. अरे तुम्ही बोलू नका बरं का. सगळा संताप काढीन मी तुमच्यावर. बोल नका म्हणजे हा केलं काम सगळं. कर. अहो तुम्ही फसवलंय मला. तुला कशाला फसवलं मी? मग काय शेतीत काम करणं म्हणजे ते काय असं फसवणं झालंय. झालं का? देख ना दिवाण भीतीवर ठेवा. असं का? हा काय स्वतः? करतात काय नो. नुसतं मला बायकोला जायचं रानात टाकून आणि गावभर हिंडायचं. तू नीट बोल बरं का. तुला काय नीट सांगतो बोल? मी आता कशी गावात आहे का काम करतो काय नीट बोल. तू मारू नको मला येडबीड लागलं काय तुला? काय करतात काय करतात काय करतात. काय चाललंय काय मोकर काल भांडतात? तू गप्पा प्या मध्ये पड नको. अहो भांडू नका लोक काय भांडू नको. ऐका तर खरं कुठं भांडत मोकरच. काय करशील. नवरा बायको चालू आहे मध्ये पड नको तू. नको बाबा कशाला मध्ये पडतो मग झालाय वाटोळा आता. हा, तू कशाला गप्प तू बस. मध्ये पडतो? हे बाया माझ्या पत्रात पडली ना आयुष्याचा वाटोळा झाला अहो, माझ्या. तुम्ही माझ्या पदरात पडले. माझं नशीब फुटकं. लागण एकामेकाला दगड कुठं आणून राहिले तर? तुला काय करायचं पंचायती. तू गप ना तुलाच घालीन डोक्यात जीव ऐका घेईन ना. आता. काय 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 अगं, कशाला मारते त्याला तू? येडे नको करून तू. काय ऐका ना. अय, काय केलं तू? ए प्रेम्या ए प्रेम्या मेला काय मेला नाही तर काय राहिला का तू? ऐ ऐ ए अगं मेल्याला परत मारते का? उठ. गेला कसला ना मरतोय? त्यो. हे बघ, मेला गेला आता ना. या बॉडीचं काय नाही, नाही, करायचं नाही, आता? खरंच मेला. खरंच मेला आता याला कुठं न्यायचं? तुमच्यामुळेच लागलं त्याला. तुम्हाला मारित होते. माझ्यामुळे नाही लागलेलं. ए, हा. भांडणं तू काढलेस मी नाही काढले कळलं का? तुम्हाला मारित होते. तुम्ही कशाला बाजूला झाले. तुम्हाला लागलं असतं मग तुमच्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे झालं. मग काय अगं तुझ्यामुळे झालंय. तुम्ही वावरत नसते तर कशाला मी ढेकूळ मारला असं त्याला. तू ढेकूळ मारला म्हणून मी याला तो कळलं का? मग नाव नको घेऊ तुम्ही तू. कारणीभूत आहे त्या. बोलायचं नाही मला. मी नाही कारणीभूत तू कारणीभूत आहे. हा मग हा. नाव नको घेऊ उगीच. तुम्ही बायकोवर लुटू शकत नाही. सगळे तुम्ही कारणीभूत आहे सगळ्या प्रकरणाला. मी काय कारणीभूत आहे? मग हा? तुमच्यामुळं- मी केलं का? मी मारला हा. की त्याला ढेकूळ ढेकूळ तू मारला आणि माझं नाव घेती. मग कोणी केलं. तू केलंय तुम्ही इथं नसतेच तर मी आपलं गपचूप काम करत बसले असते ना. असं ना. आता लोट माझ्यावरच. ते पोलीस आले मी तुझंच नाव सांगणार आहे. मग बस बोल. हा तुम्ही हेच करू शकत. स्वार्थी हो तुम्ही. एक नंबरचे स्वार्थी. तुम्ही वेळ आली ना बायकोला पुढे करता. जाऊन तिकडे सगळं याला बघ आता कसे विल्ले वाटला. उचल याला चल. अयो अयो उचलत नाही भाऊ यो. अयो उचल ना. अयो अयो काय करू. अय यार काय चाललंय? काय झालंय इकडे? काय सध्या ढेकळं बिकळत काय करू राहिले? सरपंच कांद्यासाठी वावर नीट करीत होतो. हा. अच्छा अच्छा कांद्याची लागवड करायची वय. हे पहा ना ते उदबलेबाईचं प्रेम. काय झालं याला? दारू पिऊन पाडाय सरपंच हो. दारू पितोय? हा काल तमाशाला गेलता. हा इथं आम्ही 1 तासापासून त्याला तमाशाला बी जातो का? हो. त्याला सांगितलं अरे घरी जा घरी जा. त्याला काही सुधरा ना. इथं झोपून घेतलं. मला तिला बाजूला बिजूला झोपी लावा त्याला. हा ना. अयो. तुम्हाला सांगतो एकुलता एक हा ना. आम्ही 1 तासापासून त्याला उठवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या आईने उगाच बरं झालं ती कुठे रस्त्याला पडला नाही. एखाद्या गाडी खाली गेला असता. हा ना. जीवच गेला असता त्याचा. अरे पण तुम्ही दोघं नवरा बायको समंजस म्हणून आज हा ना. लेकरू आईबाईचं लेकरू वाचलं राव. खरं आहे ना. हा सॅम खरंय का नाही? खरंय ना. काय काय बघितलं सांग बरं जरा तू. अरे तुमच्या दोघाच्या भांडणं तुम्ही मारलंय त्याला. मग दगड कोणी मारले त्याला? दगड कसं कसं मारलं जरा समजून सांग मला. जसं सांगितलं तसं. दगड मारित होते कोण सरपंच. आणि तो मध्ये आला तर त्याला बी मारला यांनी दगडाने हाणू जीव हाणू. मारला तुम्ही जीव. हो हा? अरे गार पडला त्यो बघ हात 302 कलम. अरे काय वाटायला पाहिजे. तुम्ही दोघं नवरा बायकोच्या भांडणात आज एक जीव घेतला बळी गेला तुमच्या. अरे साऱ्या गावात पंचक्रोशीत गाजले तुमचं भांडण आणि आज शेवटी एक माणूस मारूनच थांबलं. आता आता आहे ना संभा. आता मग काय करू? पोलीस गाडी पिंजरा आणि एक लेडी आरोपीला पकडायला एक लेडी कॉन्स्टेबल आणावं लागेल. कसं होतं जेंट्सनी नको पकडायला बाई नाही. माणूस आहे. मी नाही. ह्या माणसाने मारलं. हा माणूस मला मला मारलं मदत काय? कर. खालच्या अंगाला त्याला पुरव आपण. ए, मी मारलं का पण हा. मारलं तू आणि मग नाव घेते का तू परत? तुमच्यामुळे झालंय. तू मारला ढेकूल त्याला. मी मारला का? अरे अरे तुम्ही आता खोटं तरी नका भांडणं बोलू. बंद करा. हा. आता तसे बी ना तुम्ही ना तुरुंगात 2 वेगवेगळ्या खोल्यात राहणार येतं. आता तरी कशाला भांडणं अहो, करता सरपंच तुम्ही? नका ना, अहो. तुम्ही शेवटचं गोड बोलून घ्या. आता मी आता पोलिसांना फोन लाव, करतो. नको सरपंच, नको नको. लावा लावा लावा. अरे लाव लाव. नको ना सरपंच नका फोन लाव. आम्ही आहे ना, परत आम्ही भांडण नाही करणार. भांडण नाही करणार अरे परत. पण मग याचं काय करायचं? या डेड बॉडीचं काय करायचं? तुम्ही नाही करणार भांडणं.
शपथ घेऊन सांगतो. तुमच्यामुळे झालं सगळं. काहीच कारण नव्हतं तुम्हाला. गप आता तू गप जरा काय दोन का मिनिटं. लाज नाही वाटत का तुम्हाला? एक जीव घेतला तुम्ही. हे बघा अजूनही तुमचे भांडणं थांबलेले नाही बाई, इथं. गप ना तू. सरपंच सांगू दे मला व्यवस्थित. सरपंच तुम्हीच काहीतरी करा, याची विल्हेवाट तुम्हीच लावा. पण आम्ही आयुष्यात परत भांडणार नाही, शपथ घेतो. भांडणं बोल करा ना. तुम्ही, भांडणं करा तुम्ही, माणसं मारा तुम्ही आणि विल्हेवाट लावा आम्ही. वा रे पठ्ठे. गावचे सरपंच आहेत तुम्ही. शेवट हा मग डेड बडे पुरायच्या का आम्ही? एका माणसाच्या बदल्यात तुम्ही 2 माणसात जीव घेणार का सरपंच? आता अय, मी काय कारण जीव घेण्याचा? मग आता पोलिसात गेलो आम्हाला फाशीच होईल ना याच्या मग कोणाचा आरोप तुम्ही आहे? भांडणं थांबवतच नाही त्याला आम्ही काय करा? अख्ख्या गावात चर्चेचा विषय आहे तुमचा. आणि त्या भांडणाचा तुम्ही करण्यासाठी ह्या प्रेम्या बिचाऱ्याला दारू पितो, गांजा उडीतो, काय 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 आरोप केले तुम्ही? हा ऐका ना, परत नाही करणार आम्ही असं. पाया पडतो आम्ही तुमच्या. माफ करा वाचवा ह्याच्यातून आम्हाला खरंच ना. आता भांडणं करणार नाही तुम्ही? आमच्या घरातून शब्द पण ऐकू येणार नाही तुम्हाला. नक्की ना? नाही, खरंच नाही. सांभा करते का भांडणं? नाही, वाटत आता करते म्हणून. असं ना? परत नाही करणार. ए प्रेम आहे, उठ. बा झालं आपलं काम झालं. चल झाली भाऊ एक झोप झाली माझी. हा चल उठ, बा झालं. याचा ओव्हर ऍक्टर. हा इतक्या दिवस धामाला प्रोडक्शन मध्ये काम करतो, झोपता सुद्धा नीट येत नाही का तुला? तर पोट खालीवर करतो. चल उजे तुम्ही शांत बसा. तू यामुळे सरपंच बघ किती बोलून गेला मला. तुमच्यामुळे झालंय सगळा तमाशा गावात. आता सगळं नाव खराब झालंय. तुम्ही ऑलरेडी सगळं नाव खराब केलंय. तू यामुळे झाले तुला सांगतो. काय काय करता? मीच घालीन आता.